नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा प्रवास आपण करणार आहोत प्रयागराज कुंभमेला। तर चला मग निघूया। आजचा प्रवास हा आम्ही सिंदेवाईवरून करत आहोत आणि हे माझे मित्र परिवार। तर आज आम्ही सिंदेवाईवरून ट्रॅव्हल्सनी नागपूरपर्यंत जाणार आहोत। तर चला मग ट्रॅव्हल्सनी आपण नागपूरपर्यंत निघूया। प्रयागराज हे स्थळ उत्तर प्रदेश राज्यातील गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर भरतो। हे स्थळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे स्नान केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते। प्रयागराजला जायचं असल्यास तुम्ही कारनी अथवा बसनी किंवा रेल्वेनी सुद्धा जाऊ शकता। जर तुम्ही कारनी गेल्यास 645 किलोमीटर अंतर आहे। बचत करें और शहर को प्रदूषण मुक्त करने में अपना योगदान दें। धन्यवाद। प्रवाशांनो, नागपूर रेल्वे स्टेशन। प्रवाशांनो कृपया लक्ष द्या। गाडी क्रमांक 1290 तर मित्रांनो, आम्ही नागपूरला आलेलो आहोत सर्वजण। हे माझे मित्र परिवार। इथनं सरळ आता आम्ही प्रयागराजला चाललेलो आहोत। प्रयागराजला जाण्यासाठी 6:30 वाजताची ट्रेन आहे। त्या ट्रेनचं नाव दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस। तर त्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत। तर आता ट्रेनची प्रतीक्षा करीत आहोत। भेटूया ट्रेन आल्यानंतर। चला मग मित्रांनो, आज तारीख 1 फरवरी 2025। आम्ही बऱ्याच वेळपासून ट्रेनची वाट पाहत होतो, पण आमची ट्रेन यायलाच तयार नाही। ती आणखी उशीर होत गेली। पण आमच्यासमोर गरीब रथ सुपरफास्ट एक्सप्रेस आली, जी म्हणायलाच फक्त गरीब रथ, पण तिचे संपूर्ण डबे हे AC वाले। असो, आमच्या ट्रेनला बरेच उशीर होत होता। तर तोपर्यंत इथे न थांबता आम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या गणेश टेकडी येथील गणेशजीच्या दर्शनासाठी निघालो। ते म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठीच। त्या निमित्ताने काय असते ना, आम्ही आज गणेश जयंती त्यानिमित्ताने गणेशजीच्या दर्शनासाठी आम्ही जाऊन इथे दर्शन घ्यायला आम्हाला मिळालं। आज गणेश जयंती असल्यामुळे संपूर्ण मंदिर हा फुलांनी आणि रोषणाईनी सजवण्यात आले होतं, ज्यामुळे हा मंदिर दिसायला खूप सुंदर दिसत होता। आणि त्यानिमित्ताने आज इथे बरेचसे भाविक दर्शनासाठी आलेले होते आणि आम्हाला पण इथे आल्यानंतर खूप चांगलं वाटलं। तर चला मग गणेशजीचे दर्शन घेऊया। मित्रांनो, मंदिरामध्ये बरेचसे भाविक असल्यामुळे आणि बरीच गर्दी असल्यामुळे आम्हाला बरंच तिथे वेळ लागला। पण बरं झालं ते पण, कारण आमच्या ट्रेनला बराच उशीर होता। पाहता 10:30 होत आले, तरी पण ट्रेन यायची बाकीच होती। आणि त्यानंतर थोड्या वेळातच अनाउन्स झाला आणि आमची आतुरता ही पूर्ण झाली। ट्रेन आली बघा, दानापूर एक्सप्रेस। गर्दी खूपच आहे, पाय ठेवायला पण जागा नाही आहे, पण बघूया आपण
पहिल्यांदाच लोकलमध्ये प्रवास करत आहोत. तर प्रवास करताना मजा पण येत आहे आणि सोबत सजा पण होत आहे. बघूया, चला भेटूया समोर. Early the next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजले आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा नजारा. खूप सुंदर असं बाहेर हिरवगारपणा होता. वातावरणामध्ये पण थंडावा होता. खूप छान वाटत होता. रात्रभर आम्हाला बसायला जागाच मिळाली नाही. संपूर्ण रात्र आम्ही हे उभंच राहून काढलो आणि पहाटे थोडी जागा मिळाली त्यावेळेस निवांतपणाने बसलो थोडासा. खूप थकून गेलो होतो आम्ही. कुंभमेळ्यामध्ये जाण्याची एक आतुरता असल्यामुळे आम्हाला हा थकवा पण काहीच वाटत नव्हता. मित्रांनो, जसजशी रेल्वे समोर जायची तसा नजारा खूप सुंदर दिसायचा. समोर तुम्ही बघू शकता ही हिरवी आणि पिवळसर तुम्हाला जी फुलं दिसत आहे ती मोहरीची आहे. तर खूप सुंदर असं दिसत होतं. मित्रांनो, काही अंतर आणखी रेल्वे समोर गेल्यानंतर इथे आम्हाला पॉवर प्लांट दिसला. औष्णिक विद्युत केंद्र. प्रयागराज रेल्वे स्टेशनच्या जवळपास आम्ही पोहोचत असल्यामुळे आम्हाला बरं वाटलं थोडंसं आता. मित्रांनो, जस्ट पोहोचलेलो प्रयागराजला 11:33 तर चला इथं आता आपण घाटाकडे जाऊया. मित्रांनो, आजचा प्रवास हा आमचा 13 तासाचा झाला होता. आम्ही संपूर्णतः थकून गेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही पैदल चालण्याचा विचार न करता इथे ॲटो करून सरळ घाटापर्यंत जाण्याचा प्लॅन केला आणि तसे निघालो आम्ही घाटाकडे. आणि हे आहे आमचे ॲटोवाले भाऊ ज्यांनी आम्हाला घाटापर्यंत सोडलं. मित्रांनो, त्रिवेणी संगमावर आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा नजारा किती भाविक. घाटाकडे चाललेलो मित्रांनो. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने व्यापक तयारी केली होती. सुमारे 45 कोटी भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा होती, ज्यामध्ये 15 लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश होता. सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी 37,000 पोलीस, 14,000 होमगार्ड आणि 2,750 CCTV कॅमेरे तैनात करण्यात आले होते. आरोग्य सेवासाठी 6,000 खाटा, 43 रुग्णालये आणि हवाई रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात आली होती. महाकुंभ मेळा हा भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे, ज्यामध्ये विविध आखाडे, साधू संत आणि भाविक एकत्र येऊन श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतात. 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 3 फरवरी 2025 वसंत पंचमी निमित्त होणाऱ्या महाकुंभाच्या स्नानाकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या दिवशी संपूर्ण बोटिंग सुविधा बंद करण्यात आली होती. त्याच्यामुळे आम्ही काही बोटिंग करू शकलो नाही.
मित्रांनो, तसेच आम्हाला इथे काही परदेशी पर्यटकसुद्धा दिसले, जे मोठ्या श्रद्धेने इथे पूजेसाठी आले होते. त्यांची श्रद्धा बघून खरोखर त्यांना पाहावसंच वाटत होता. इथे 2 फॉरेनर तुम्हाला दिसत असेल. एक नदीमध्ये स्नान करायला जाण्यासाठी तयार आहे आणि दुसरा जो ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसून आहे. यावरूनच कळते की पर्यटकांना भारत आणि भारतीय संस्कृती याची जाणीव किती आहे आणि त्याचकरिता बाहेर देशातले पर्यटक किती लांबून लांबून आपल्या देशामध्ये आले आहेत. असो, आपण ज्या उद्देशाने आलेलो आहोत ते पूर्ण करूया. सर्वप्रथम गंगेला नमन करून त्रिवेणी संगमामध्ये उतरून त्रिवेणी संगमाच्या पाण्याने आपण आशीर्वाद घेऊन घ्या. तर चला मग. जय गंगा मैया. ते असलेले पक्षी मुक्त संचार करताना किती सुंदर दिसत होते. पाण्यामध्ये तरंगताना त्यांना होणारा आनंद आणि त्यांना आपण बघत असताना आपल्याला मिळणारा आनंद खूप छान. आम्ही बऱ्याच वेळापासून इथले अघोरी बाबा दिसणार प्रतीक्षा करत होतो, पण आम्हाला काही अघोरी बाबा दिसले नाही. तर आम्ही आंघोळ करून झाल्यानंतर परतीच्या मार्गाने निघालो. जात असताना आम्हाला शेवटी दिसलेच, जे उंटाला नमस्कार करत होते. बघा, नदीच्या काठावरती बरेचसे साहित्य विकायला आले होते. त्यामध्ये रुद्राक्ष माळ, रुद्राक्ष आणि बरेचसे असे होते. तर माझ्या 2 मित्रांनी इथनं रुद्राक्ष विकत घेतले. परतीच्या मार्गाला आम्ही निघालो, पण परतीच्या मार्गाने जात असताना आम्हाला इथे काही विदेशी पर्यटक दिसले. त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढून घेतलो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. पण परत जात असताना आम्ही त्रिवेणी संगमातील पाणी सोबत घेऊन जात आहोत. जय गंगा मैया. जय गंगा मैया. हर हर गंगे. प्रसाद घ्या, प्रसाद. जय मैया. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला आज प्रयागराजचा कुंभमेळ्याचा प्रवास हा संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.